नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनेलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे जसे की एसपी क्रिएशनचे मालक शुभम पाटील यांना बरेचसे जण ओळखत असतील। तर त्यांनी एक चॅलेंज क्रिएट केलं जसे की एसपी चॅलेंजिंग। हे चॅलेंज आपण सुद्धा घेतलेलं आणि बरेचसे यूट्यूबर जे छोटे यूट्यूबर्स आहेत मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांनी सुद्धा घेतलेलं। तर आज तुम्हाला मी काय सांगणार आहे जसे की मी कशा पद्धतीने एसपी चॅलेंज हे कंप्लीट केलं जसं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीतून मी चॅलेंज जे होतं ते कंप्लीट केलं आणि ते एका चॅनलवर नाही दोन्ही चॅनलवर जे मी चॅलेंज जे घेतलेलं ते दोन्ही चॅनलवर मी फायनली आज कंप्लीट केलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी आपण सुद्धा एक चॅलेंज करणार आहे जे की इंस्टाग्रामला आता ट्रेंडिंग चालू आहे। ती तुम्हाला माहिती असेल की ह्या सेलिब्रिटीची कमेंट्स केल्यानंतर मी हे करणार। तर मी आज असं घेणार आहे की चॅलेंज जर एसपी दादाने ह्या व्हिडिओला माझ्या कमेंट्स केली तर आयवस इथून पुढे मी 6 महिने रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेन आणि त्याच्या आधीच माझं चॅनल सुद्धा मी स्वतः मॉनिटाइज करेन। हेच माझं चॅलेंज आहे। तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, सर्वांनी शेअर करा। तर तुम्हाला सांगणार सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे त्यांनी का चॅलेंज चालू केलं आणि चॅलेंज जे चालू करण्याचा त्यांचा उद्दिष्ट काय होता आणि जे की चॅलेंज आहे त्यांना चॅलेंज चालू करून त्यांना पैसे भेटलेत का काय भेटले सगळं काय डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर समजून घ्यायचं आहे तुम्ही एसपी चॅलेंज बरेचशे जणांनी भाग घेतला असेल त्यात तुम्हाला सांगते एक 20 ते 25 जण त्यात सक्सेस झाले असतील। बरेचशे जणांनी मधीच सोडला असेल, बरेचशे जणांनी केले पण असेल ट्राय पण त्यांना जमलं नसेल। या बेसिक गोष्टी हे झाल्या तुम्हाला तर माहितीच असेल। तर तुम्हाला सांगतो त्यांनी एसपी चॅलेंजिंग का स्टार्ट केलं। बेसिकली तुम्हाला सांगतो की जे की आपले मराठी क्रिएटर्स आहेत आता तुम्हाला माहिती असेल हिंदी क्रिएटरला तुम्ही कुणीही मेसेज केला तर हिंदी क्रिएटर तुम्हाला सध्या रिप्लाय देत नाही, पण आत्ताच्या 2024 मध्ये भयानक युट्यूबर कॉम्पिटिशन आहे त्यात सुद्धा ते 2 चॅनल चालवतात। त्यातून तुम्हाला सुद्धा वेळ काढून ते आपले जे की मराठीमधून तुम्हाला जे की युट्यूबचं नॉलेज आहे ते मराठीमधून संपूर्ण युट्यूबचं नॉलेज तुम्हाला देत असतात, जे की बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत त्यांनी व्हिडिओ अपलोड केले आहेत। तुम्हाला माहितीच असेल बरेचसे जण तुम्हाला सांगतो एसपी चॅलेंजिंग मध्ये फेल होण्याचं कारण एकच आहे ते त्यांची व्हिडिओ पूर्ण वॉच करत नाही। जसे की त्यांनी एक व्हिडिओ टाकला समजा की कॉपीराइट म्हणजे काय, हा व्हिडिओ टाकला समजा तुम्हाला माहिती आहे बेसिकली कॉपीराइट म्हणजे काय, तरी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही कारण की आपल्याला माहिती आहे की दुसऱ्याचा व्हिडिओ कॉपी करून आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केल्यानंतर कॉपीराइट येतो हीच तुम्हाला माहिती आहे। पण त्यांनी काय सांगितलं त्यात पॉईंट तुम्ही लक्ष देत नाही, तुम्ही स्किप करून व्हिडिओ पाहता, त्यामुळे तुम्हाला सांगतो एसपी चॅलेंजिंग आहे जे चॅलेंज होतं ते सुद्धा तुमचं कम्प्लीट होत नाही। तुम्हाला सांगतो की कुठला बी युट्यूबर्स असो पण त्यांचे तुम्हाला सांगतो पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहत जावा। बेसिकली तुम्हाला एक ना एक असा पॉईंट असतो की तो आपल्याला माहित नसतो, तो पॉईंटवर तुम्हाला सांगतो परफेक्ट तुम्हाला समजून तेव्हा सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता। जसे की मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कोरोना काळ चालू होता तेव्हा मी युट्यूब चॅनल चालू केला की एसपी क्रिएशन, त्यावेळेस त्यांचा चॅनल होता तेव्हा ते ट्युटोरियल टाकत होते, त्यावेळी सुद्धा ते तेव्हा टिप्स देत होते जसे की युट्यूबच्या टिप्स असतात त्या सुद्धा तेव्हा सांगत होते। बेसिकली मी ते सुद्धा फॉलो करत होते पण त्यावेळी ते डिटेल्स मध्ये सगळं काय सांगत नव्हते जसे की कॉपीराइट म्हणजे काय, कॉपीराइट क्लेम म्हणजे काय। त्यात माझा एक चॅनल मॉनिटाइज झालेला सुद्धा हॅक झाला त्या चॅनल। त्यावेळी तुम्हाला सांगतो हिंदी क्रिएटर जास्त होते पण हिंदी क्रिएटर मराठीचे क्रिएटर सगळ्यात कमी होते, पण आपण जर त्यांना मेसेज केला तर ते रिप्लाय सुद्धा देत नव्हते। तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मराठी माणूस आहे एसपी क्रिएशन तुम्हाला माहिती आहे त्याने तुम्हाला डिटेल्स मध्ये सगळी माहिती सांगितली आहे। साधा तुम्ही एखादा मेसेज जरी त्यांना केला तर ते रिप्लाय देतात। आजच्या या 2024 मध्ये तुम्ही कुठल्याही हिंदी क्रिएटर्सला म्हणा तुमच्यापर्यंत मोठा क्रिएटर्सला साधा तुम्ही मेसेज करा तो तुम्हाला रिप्लाय सुद्धा देणार नाही। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती झालं की एसपी क्रिएशननी त्यांनी चॅलेंज सुद्धा एक चालू केलं, ते चॅलेंज सुद्धा त्यांनी पूर्ण केलंय। त्यांचा एकच उद्देश होता की जे मराठी क्रिएटर्स आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं कुठं ना कुठे जरासं असं सोशल मीडियावर यावे कारण की मराठी क्रिएटर्स सगळ्यात कमी क्रिएटर्स आहेत त्यांना सुद्धा माहिती असेल, त्यामुळे त्या उद्देशाने त्यांनी चॅलेंज चालू केलं। कारण की तुम्हाला टेक चॅनल खोलला त्यावेळी मला वाटतं 20 ते 25 सबस्क्राईब काहीतरी होते, त्यावेळी मी सबस्क्राईब केलं। तुम्हाला सांगतो की तेव्हापासून मी तुम्हाला फॉलो करतोय आणि त्यावेळी तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस मी रेग्युलर पाहतो बाबा तुम्ही कुठल्या टिप्स देता काय देता। प्रत्येक एक तर पॉईंट मला असा होतो की त्या पॉईंट मला माहित नसतो आणि त्या पॉईंटवर मी व्हिडिओ बनवतो। जसे की समजा तुम्ही आता मागेच एक व्हिडिओ टाकलेला की 2 स्टेप व्हेरिफिकेशन, तर बरेचशा जणांना 2 स्टेप व्हेरिफिकेशन माहित नव्हतं तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला। भले मला व्ह्यूज येऊ नाही तर नाही येऊ पण मला एवढी खात्री आहे की नंतर मला व्ह्यूज येऊ शकतात। थँक्यू एसपी दादा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज संध्याकाळी आपण लाईव्ह स्ट्रीम सुद्धा करणार आहोत। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये।